काही भारतीय जनता पार्टीकडनं आपली जी उमेदवारी आहे ती नाकारली गेलेली आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर आपण जे आहे पत्रकार परिषद आता घेतलेली आहे, एकंदरीत काय म्हणणं आहे काय सांग? समोर बघा. मी पत्रकार परिषद याच्यासाठी घेतली की आमचं म्हणणं जे व्यक्त करतोय, जे आमचं दुःख व्यक्त करतोय, मोदीजी पर्यंत सन्माननीय मोदीजी पर्यंत पोहोचण्यासाठी आणि सन्माननीय आमचे फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी की आमच्या व्यथा या आम्ही फक्त व्यथा मानल्या का आम्हाला तिथे पोहोचू दिलं जात नाही त्यांच्यापर्यंत. सन्माननीय मोदी साहेबांपर्यंत आमच्या व्यथा या समजल्या पाहिजे. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत माझ्या कोळी समाजाच्या वेठा समजल्या पाहिजे आणि सन्माननीय आशिष शेलार साहेबांकडे कोळी समाजाच्या वेठा पोचल्या पाहिजे. सन्माननीय विनोदजी तावडे साहेबांकडे या वेठा पोचल्या पाहिजे. सन्माननीय अमित सातप साहेबांबरोबर या कोळी समाजाच्या वेठा मी मानते. माझ्या स्वतःच्या वेठा नाहीये, या माझ्या सर्व कोळी समाजाच्या वेठा आहेत. या पूर्ण कोळी समाजाच्या वेठा मी मानते का त्यांच्यापर्यंत पोहोचू दे, हे आमचे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही हे लोक. आता सगळ्या सिनियर नगरसेविका सिटिंग बरोबर भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना सिटिंगच्या तिकीट मिळालेली आहेत. मग अशांनी जर तुमच्याशी संपर्क साधला, मग त्या ज्या भावना आहेत त्या घेऊन तुम्ही नेतृत्व करून मुख्यमंत्र्यांना किंवा करू शकतो. तसं काय तुमच्याकडून होऊ शकतो? खरं मराठे साहेब काय माहितीये, आता हा वर्सव्याचा कोळीवाडा आहे. हा अख्ख्या महाराष्ट्रातला बहुसंख्य कोळ्यांचा कोळीवाडा, मोठा कोळीवाडा आहे. आणि ह्या इथे जर हा काही उपयोग असा झाला आणि सरकारने ह्याच्यावरती आमचं लक्ष दिलं नाही. पहिल्याच तिथे आमच्या किती 700 बोटी होत्या, आज 70 बोटी दिसत नाही. याला कारण तिथलं प्रदूषण आहे. या इथे लक्ष कोणीच दिलं नाही. या प्रदूषणामुळे आमच्या सगळ्या बोटींचा नाश होतोय. त्याच्यानंतर आमचा मूलभूत जो प्रश्न आहे तो आरक्षणाचा. आरक्षण आम्हाला मिळालं 1950 ला जेव्हा संविधान पारित झालं, आरक्षण मिळालं. पण त्या सरकारांनी आदिवासी आणि आदिवासी कोळी हे एकत्र करून आमच्या जेवढ्या बी काही गोष्टी होत्या, म्हणजे या विकासाच्या त्या गोष्टी होत्या आणि विकासाचा जो हे होतं रक्कम होती किंवा विकासाच्या ज्या काही गोष्टी योजना होत्या त्या सगळ्यांचं फेरकसल करून आम्हाला अक्षरशः फसवलेलं आहे. आणि ह्याच्यामुळे आम्हाला जातीचे दाखले मिळत नाहीत. आणि जातीचे दाखले करताना काही आयोग आहेत, मग ते आदिवासी आयोग आहेत किंवा बाकी संविधानिक आयोग आहेत, यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आजपर्यंत जातीचे दाखले दिले नाहीत. त्याच्यामुळे नोकऱ्या नाहीत, धंदे राजकारणात आम्हाला पदार्पण करता येत नाही आणि अर्थकारणातून आम्हाला नष्ट केले सगळ्या बाजून. याच्या बोटीतून आम्हाला सर्व प्रॉब्लेम करून हे केलेलं आहे. एवढा पर्यंत हे करतोय. अच्छा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याच राजकीय पक्षांनी भूमिपुत्रांचा विचार केलेला नाही देताना, मग ते आमदार असो, खासदार असो, नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, या सगळ्यामध्ये भूमिपुत्रांना डावळलेलं आहे. कुठल्याच राजकीय पक्षांनी आम्हाला तिकीट नाकारलेली आहेत. आता या संदर्भात भूमिपुत्र आम्ही विचार करू, या संदर्भात आम्हाला काय करायचं आहे.